आज आपण बनवलेली रेसिपी अगदी वेगळीच आहे। कमी साहित्यात कमी वेळात अगदी पौष्टिक रेसिपी आपण आज बनवणार आहोत। नेहमीच मुलांना कमी तेलकट पदार्थ देण्याचा आपला प्रयत्न असतो, जेणेकरून ते पौष्टिक खातील आणि हेल्दी सुद्धा राहतील। त्यातलीच एक रेसिपी आज आपण बनवणार आहोत। कमी तेलकट अगदी चविष्ट शॅलो फ्राय केलेली आपण रेसिपी आज बघणार आहोत। मुले पण अगदी आवडीनेच खातील अशी रेसिपी आहे। चला तर मग आता झटपट रेसिपीला सुरुवात करूया। त्यासाठी आपण एक मोठी वाटी मेथी स्वच्छ पाण्याने धुवून घेतली आणि चाकूच्या साहाय्याने अशी छान बारीक मस्त कट करून घेतली। त्यानंतर एका बाउलमध्ये आता आपण जी चिरलेली मेथी होती ती यामध्ये टाकून घेतली। त्यानंतर त्यामध्ये आता बारीक चिरलेला कांदा टाकून घ्यायचा। त्यानंतर एक किसलेलं गाजर टाकून घ्यायचं, गाजर ऑप्शनल आहे। त्यानंतर एक चमचा आपण पांढरी तीळ आणि अद्रक आणि लसूणची पेस्ट टाकून घेतली। त्यानंतर बारीक चिरलेली मिरची टाकायची, तिखट टाकायची नाही, मुलं खातील तर त्यामुळे कमी तिखट घाला। त्यानंतर एक चमचा जिरे टाकले, एक चमचा धनेपूड, एक चमचा हळद टाकली, एक चमचा लाल तिखट आणि अर्धा चमचा गरम मसाला सुद्धा टाकून घेतला। त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची, एक छोटी वाटी रवा टाकायचा म्हणजे छान असे खरपूस होतात। त्यानंतर आता एक वाटी आपण यामध्ये बेसन पीठ घातलं, चवीनुसार मीठ सुद्धा टाकून घेतलं। छान खरपूस व्हावे म्हणून 1 ते 2 पळी तेल टाकून घेतले आणि हाताने छान असं एकजीव करून घ्यायचं। हाताने एकजीव करताना असं व्यवस्थित करायचं म्हणजे कांदा सुद्धा त्यामध्ये सगळा बारीक होतो। या सारणामध्ये आपल्याला जराही पाणी आधी वापरायचं नाही, कारण मेथीला वगैरे आपण स्वच्छ पाण्याने धुवून घेतली होती, थोडे पाणी असते त्यामुळे कांद्याला सुद्धा पाणी सुटते, म्हणून आपण नंतर पाणी घालणार आहोत। सगळं सारण एकजीव झाल्यानंतर यामध्ये आपण अर्धा कप पाणी घातलेलं आहे आणि छान असा नरम याचा डो तयार करून घेतलेला आहे। यानंतर असे छान असे छोटासा गोळा घ्यायचा, त्याचा गोल असा आपल्याला लाडू तयार करून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने तुम्ही टिक्की न करता असे लाडू तयार करून घ्यायचे। मुलं सुद्धा दिसायला छान दिसतं म्हणून आवडीनेच खातील। सगळे लाडू आपण तयार करून घेतलेले आहेत। त्यानंतर गॅसवर आपण आप्पे पात्र तापायला ठेवलेले होते, थोडेसे पाणी शिंपडायचे म्हणजे आपलं सारण खाली चिटकत नाही। त्यानंतर संपूर्ण आपल्याला आप्पेपात्रामध्ये अशा प्रकारे तेल टाकून घ्यायचं आहे आणि ब्रशने सगळ्या भांड्याला तेल व्यवस्थित लावून घ्यायचं। तेल तापल्यानंतर यामध्ये आपण जे बॉल तयार केलेले होते ते ठेवून घेणार आहोत। सगळे बॉल आपल्याला यामध्ये ठेवून घ्यायचे आहेत आणि छान असे आतून खरपूस वरतून कुरकुरीत होईस्तोवर फ्राय करून घ्यायचे आहेत। तुम्ही डीप तेलामध्ये तळून घेतले तरी सुद्धा चालेल, तरी सुद्धा खायला अगदी छान लागतात। पण मुलं अगदी खायला नाटक करतात आणि तेलकट पदार्थ त्यांना देऊ नये म्हणून या पद्धतीने आपण शॅलो फ्राय करून घेणार आहोत, म्हणजे मुलं हेल्दीच राहतील आणि खातील सुद्धा हेल्दी। या पद्धतीने सगळे आपल्याला उलटपालट करून हे बॉल्स छान तयार करून घ्यायचे आहेत। आधी सुरुवातीला हे बॉल्स थोडेसे निघत नव्हते, त्यामुळे मी नंतर 5 मिनिटांनंतर अजून काढायचा प्रयत्न केला, लगेच निघून गेले। थोडेसे सुद्धा भांड्याला चिटकलेले नाहीत, अगदी परफेक्ट असे आपले छान असे हे कटलेट्स छान असे निघून गेलेले आहेत। बघू शकता अगदी कुरकुरीत खुसखुशीत मस्त, जराही न चिकटता पटकन निघून गेले। अगदी परफेक्ट रेसिपी आहे। चवीला सुद्धा एवढी छान लागत होती, मुलांनी सुद्धा अगदी आवडीनेच खाल्ली। सकाळी तुम्ही त्यांच्या टिफिनला अशा पौष्टिक रेसिपी जर दिल्या तर मुलं आवडीने खातील आणि हेल्दी सुद्धा राहतील। हिवाळ्यामध्ये पावसाळ्यामध्ये मेथी सगळीकडेच अवेलेबल असते। बाजारात जाऊन मस्त अशी ताजी ताजी मेथी आणायची आणि त्याचे असे छान असे कटलेट्स किंवा आपण याला छान असे मेथीचे बॉल्स सुद्धा म्हणू शकतो, छान असे शॅलो फ्राय केलेली ही रेसिपी अगदी पौष्टिक आहे। बघू शकता आतून सुद्धा मस्त खरपूस अशी छान भाजली गेलेली आहे, वरून सुद्धा मस्त कुरकुरीत झालेली आहे। ही रेसिपी तुम्ही मुलाच्या टिफिनसाठी सकाळी नाश्त्यासाठी अगदी झटपट पटकन अगदी 5 मिनिटात होणारी रेसिपी आहे, नक्कीच ट्राय करू शकता। जर तुम्हाला आजचा माझा हा मेथीच्या कटलेट्सचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब नक्की करा।